कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो, इथे आता कामिनी अनिकाला समजावत असते. ती म्हणत असते, हे बघ अनिका, कधी कधी तू ना खूपच जास्त टोकाला जाऊन विचार करतेस व खूपच जास्त टेन्शन घेतेस आणि खूप जास्त रागराग करतेस. ह्या गोष्टी अशा नाही करायच्या. थोडासा समजून घ्यायचं आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टी इथे रागाने नाही सिद्ध होत. त्यावर आता इथे ती म्हणत असते, मग काय करू ग्रॅनी आज्या, मला समजत नाहीये. आणि आता मग मी काय ते टीव्हीवर कार्टून लावून इथे ते सगळं काही करत बसू, ते सगळं काही बघत बसू का, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर मात्र आता इकडे अनिका खूपच चिडचिड करत असते आणि अनिकाची ही सगळी चिडचिडी ते होत असताना आता कामिनी तिला समजावण्याचं काम करते. कामिनी तिला म्हणत असते, अगं जरा शांततेत घेणार आहेस की नाही, आणि एवढी चिडचिड आणि एवढं सगळं काही का आणि कशासाठी करत आहेस. त्याचबरोबर हे सगळं ह्या पद्धतीने तू करत जाऊ नकोस, असं सुद्धा आता इथे ती तिला बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इकडे बोलल्यानंतर मात्र कामिनीला आता एक गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणत असते, अगं काय ग, ही मुलगी नक्की तुझीच आहे ना. त्यावरच आता इथे ती म्हणत असते, असं का म्हणतेस ग आई. त्यावर कामिनी म्हणत असते, हो कारण अगदीच त्या गोष्टी त्या पद्धतीने इथे होत आहेत. मला एक गोष्ट सांग, आता बघ ही मुलगी खूप रागराग करते, चिडचिड करते. मला माहिती तू रागराग चिडचिड करायचीस आणि जेव्हा ही प्रेग्नेंट होती तेव्हा खूप जास्त त्रास सुद्धा दे. ही मुलगी एवढा रागराग आणि चिडचिड का बरं करते मला कळतच नाही. त्यावर आता अनिका म्हणत असते, मग काय करायला हवंय मी, मला सांगणार आहेस का तू. त्यावर लगेचच आता इकडे कामिनी म्हणत असते, हे बघ ज्या गोष्टी करायच्यात ना त्या शांततेत आणि अगदी सामान्य आणि साधारणपणे करायच्या. त्या समोरच्या व्यक्तीला आपण काय करतोय आणि काय नाही हे समजायला सुद्धा लागलं नाही पाहिजे, असं कामिनी म्हणत असते. आता तुला एवढ्या त्या कमळीचा त्रास होतोय ना, तर बघ ना मी आहे ना, माझे प्लॅन आता बघ मी कशा पद्धतीने इथे वर्क करते. त्यावरच आता अनिका म्हणत असते, नेमकं काय करणार आहेस तू. त्यावरच आता कामिनी म्हणत असते, ते सगळं इथे मी वेळ आल्यावरच सगळ्या गोष्टी इथे सांगणार आहे, तोपर्यंत तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता तू फक्त आणि फक्त ह्या कामिनीचे असे डाव बघणार आहेस की ज्यामध्ये ती जी कमळी आहे ती मात्र इथे जळून खाक होणार आहे. ही मात्र गोष्ट अगदीच नक्की आहे, असं आता इथे ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कामिनी इथे म्हणत असते, हे बघ आता तू एवढा रागराग आणि एवढा चिडचिडपणा करायची गरज नाहीये, कारण एकदा का आता इथे त्या कमळीबद्दल सगळं काही समजलं ना, तर मग बघ तिची कशी वाट लावते. तर इकडे आता राजन जो आहे तो अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून कमळी आणि निंगीला हॉस्टेलपर्यंत सोडवायला निघालेला असतो आणि हॉस्टेलपर्यंत जात असताना आता इकडे कमळी तिच्या आबांबरोबर आणि त्याचबरोबर इथे तिच्या आईबद्दल म्हणजेच की सरूबद्दल खूप काही गोष्टी इथे ती बोलत असते. त्यावरच राजन म्हणत असतो, खरं सांगू का कमळी, तुला पाहिल्यावर खूप छान वाटतं, तुझं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं आणि कधी कधी तर असं वाटतं की नक्की तुझ्या तोंडून तुझ्या आईचे संस्कारच बोलत आहेत. त्यामुळे मला ना तुझ्या आईला भेटण्याची खूपच जास्त इच्छा आहे, असं ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता कमळी म्हणत असते, एवढंच ना मग राजन सर, त्यात काय एवढं, तुम्हाला माझ्या आईला भेटायचं आहे ना, मग माझी आई मी तुम्हाला दाखवते ना, माझ्याकडे तिचा फोटोसुद्धा आहे. त्यावरच राजन सर म्हणत असतात, हो ते अगदीच खरं आहे, पण खरंच इथे तुझे संस्कार आणि निंगीचे संस्कार पाहिल्यानंतर गावाकडची संस्कृती काय असते हे सगळं काही तुमच्याकडे बघून दिसत आहे, असं राजन इथे बोलत असतात. आणि त्याचबरोबर आता कमळी जी आहे ती ते तिच्या जो रजिस्टर आहे रजिस्टरमधला तिच्या आईचा फोटो दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की असं काय, तुम्हाला फक्त माझ्या आईलाच भेटायचं आहे ना, मग बघा ना मी तुमच्या आईला सुद्धा इथे भेटवते, माझ्या आईला सुद्धा मी तुम्हाला भेटवते, माझ्याकडे तिचा फोटो आहे ना, असंच इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो, हो चालेल दाखव ना, मला सुद्धा आवडेल आता तुझ्या आईला भेटायला, असं म्हणूनच आता इकडे कमळी रजिस्टरमधला जो फोटो आहे तो इथे शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला मात्र रजिस्टरमधला फोटो कुठेच आणि कसा सापडत नाही. इकडे ती म्हणत असते, खरं तर मला वडील नाही आहेत आणि मी एकटीच आणि माझी आई आणि माझे ओल्ड मॅन म्हणजेच माझे आजोबा आहेत, इथे माझ्या वडिलांबद्दल इथे मला फारसं काहीच माहिती नाही, असे इथे कमळी बोलत असते. आणि जे काही आज मी आहे ना ते फक्त आणि फक्त इथे माझ्या आईमुळे, आईने मला एवढं मोठं शिकवलंय, त्याचबरोबर लहानाचं मोठं केलंय, एवढं धाडस एवढी जिद्द
ही फक्त आणि फक्त इथे मला माझ्या आईनेच दिलेली आहे, असं इथे ती भरभरून तिच्या आईचं कौतुक राजनकडे करत असते. राजनला इथे कमळीच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकल्यानंतर आज खूपच छान वाटत असतो आणि कमळीचं कौतुकसुद्धा तो करत असतो. तो म्हणत असतो, खरं तर तुझ्यामध्ये सगळे तुझे आईचे संस्कार दिसत आहेत आणि त्यामुळे मला खरंच तुझ्या आईला भेटायची खरंच गरज आहे. त्यावर आता कमळी म्हणत असते, जरी तुम्ही माझ्या आईला भेटलेला नसलात तरी सुद्धा माझ्या आईनं तुम्हाला इथे पाहिलेलं आहे, असं ती म्हणते. त्यावरच आता राजन म्हणत असतो, कधी कुठं कसं पाहिलेलं आहे? तेव्हा मंदिरात नाही का तुम्ही सिद्धटेकला आले होते, त्यावेळेस आईने तुम्हाला पाहिलेला आहे, असं ती सांगत असते. पण माझ्या आईचा ह्या रजिस्टरमधला फोटो आत्ता मला दिसत नाही, तो कुठे गेला काय गेला मला समजत नाही, पण इथेच तर होता ना. त्यावरच आता राजन म्हणत असतो, असू देत काही हरकत नाही, मी नेक्स्ट टाईम नक्कीच तुझ्या आईचा फोटो पाहण्याचा प्रयत्न करेन. तर निंगे, अगं इथेच तर फोटो होता, मला कळत नाही फोटो कुठे गेला म्हणून. त्यावर आता लगेचच निंगी म्हणत असते, अगं कमळे तू बहुतेक दुसऱ्या एखाद्या रजिस्टरमध्ये ठेवला असशील, असं तिला सांगितल्यानंतर आता राजन म्हणत असतो, ठीक आहे असू देत ना, पण सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मंदिरामध्ये तुम्ही तिला भेटलेला आहात. आणि त्यावरच आता इथे राजन म्हणतो की ठीक आहे, नेक्स्ट टाईम इथे नक्कीच मी तिला भेटेल. आणि त्यावरच राजन तिथून निघून गेलेला असतो. तर इकडे आता हे सगळं काही होत असतं. तर कमळी आणि निंगी म्हणत असतात, आता खरं तर गणपती उत्सव येत आहे आणि गणपती उत्सवाला गावाकडे किती मस्त असतं ना, गावाकडे आपण किती छान तयारी करायचो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की इथे त्या म्हणत असतात, आपण सुद्धा यावर्षी इथे बाप्पा तयार केला तर, इथे गणपती बाप्पा बसवला तर किती चांगलं होईल ना. म्हणूनच दोघी एकमेकींना ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात. इकडे आता आपण नक्कीच इथे सुद्धा गणपती बाप्पा बसवू शकतो असा इथे दोघीजणी विचार करतात. आणि दोघीजणींनी विचार केल्यानंतर, हे बघ आता मला तर असं वाटतंय की आपण नक्कीच गणपती बाप्पाचं चित्र काढलंय, हे किती सुंदर, असं म्हणूनच ते पुन्हा इथे गणपती बाप्पाचं खूपच सुंदर आणि आकर्षक असं चित्र असतं त्यांच्या रजिस्टरमध्ये, जे की त्यांनी काढलेलं असतं. आणि तेव्हाच कमळी आणि निंगी आता ठरवणार असतात की काही जरी झालं तरी सुद्धा ह्या हॉस्टेलवरती सुद्धा आपण इथे गणपती बाप्पा यावर्षी सुद्धा बसूयात. आणि यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन आपण इथे अगदीच आनंदात आणि उत्साहात सुद्धा साजरं करूयात. गावाकडे नाही म्हणून काय झालं, आपण इथे तरी नक्कीच बसू शकतो ना. पण कमळी म्हणत असते, अगं पण त्याकरिता खूपच जास्त खर्च येईल आणि आपल्याकडे तर काहीच नाही आहे, मग डेकोरेशनचं सामान हे ते सगळं काही कुठून आणायचं असा विचार ती करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे विचार करत असताना त्यांना इथे सर्व आठवत असते, कशा पद्धतीने इथे त्या शाडू मातीचा गणपती बनवायचा आणि कशा पद्धतीने इथे तिनं निंगीला आणि त्याचबरोबर इथे कमळीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवलेल्या होत्या. आणि त्यांना आता इथे खूप जास्त आठवण गावाकडची येत असते. त्यावरच कमळी म्हणत असते, हो ग निंगे, खरंच मला असं वाटतंय की आपण का नाही इथे गणपती बसवावा, मला तर खूपच जास्त इथे आवडणार आहे बघ गणपती बसवायला. आणि गावाकडे नाही म्हणून काय झालं, आपण इथे सुद्धा गणेशोत्सव साजरा करू शकतो. आणि इथे आता निंगी म्हणत असते, हो नक्कीच करू शकतो, आपल्याकडे फारसे पैसे नाही आहेत ना, तर मग आपण काय करूयात, इथे सगळ्यांकडून थोडी थोडी वर्गणी घेऊयात. आणि इथे सगळ्यांकडून थोडी थोडी वर्गणी घेतल्यानंतर इथे आपणच आता छान पद्धतीचा गणपती इथे बसूयात. आणि त्यावर आता निंगी म्हणत असते, पण काय ग इथे आपल्याला बनवता येईल का गणपती? त्यावरच आता कमळी म्हणत असते, का नाही येणार गणपती, मला आईनं खूप छान गणपती शिकवलेला आहे आणि मला खात्री आहे की मला नक्कीच गणपती बनवायला येईल. त्यामुळे आपण आता गणपती बनवायचा, हे मात्र अगदीच खरं झालेलं असतं. तर आता इकडे ज्या पद्धतीने सर्व गणपती बनवायची अगदीच तसाच आता गणपती बनवायचा आपण इथे प्रयत्न करू, असं इथे कमळी सांगत असते. त्याचबरोबर आता गणपतीची सगळी काही त्या तयारी करणार असतात. आणि काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे आता गणपतीची तयारी करायची आणि त्याचसोबत आता गणपती बसवायचा हे दोघींनी डिसाइडेड केलेलं असतं. मग झालं तर आता आपण काही जरी झालं तरी सुद्धा इथेच गणेशोत्सव साजरा करायचा, इथेच सेलिब्रेशन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. त्याचसोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच इकडे चल मग वेळ कशाला वाया घालवायची, आपण इथे आता हॉस्टेल छान सजवूयात. आणि हॉस्टेल छान सजवल्यानंतर इथेच गणपतीची आपण तयारी करूयात. आता ह्या सगळं दोघींचं बोलणं जे आहे ते इथे तिच्या म्हणजेच की अनिकाच्या मैत्रिणीने ऐकलेलं असतं. आणि अनिकाची मैत्रीण आता लगेचच इकडे अनिकाला कॉल करते. अनिकाला इकडे कॉल केल्यानंतर ती म्हणत असते, अगं तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की, त्यावर ती म्हणत असते, काय आणि कसली गोष्ट? त्यावर लगेचच ती म्हणत असते, अगं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता ती कमळी आणि इथे जी निंगी आहेत त्या मात्र इथे आता इथे सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी एक गोष्ट करणार आहेत. आणि कुठली
कुठली गोष्ट करणार आहेत असं विचारल्यावर ती म्हणत असते ते आता इथे हॉस्टेलवरतीच गणपती सेलिब्रेशन करणार आहेत आणि गणपती इथेच आता हॉस्टेलवरती त्या बसवणार आहेत असं इथे ती बोलत असते. काय त्यांची एवढी हिंमत झालेली आहे, आता करू दे, त्यांना काय जे करायचे आहे ते मी बघतेच. आता कशा पद्धतीने त्या तिथे गणपती साजरा करतात आणि कशा पद्धतीने ते आता त्या सगळ्या गोष्टी ते तिथे करतायत हे सुद्धा मला इथे पाहायचं आहे असा विचार ती इथे करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा तिने विचार केल्यानंतर इकडे काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण त्यांचे सगळे जे प्लॅन्स आहेत ते इथे विस्कटून लावायचे असा इथे ती विचार करत असते. आता हा सगळा विचार केल्यानंतर लगेचच आता एका गोष्टीचा ती इथे विचार करते, नाही इथे मला आता हॉस्टेलवर गेलंच पाहिजे आणि हॉस्टेलवर गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील. लगेचच ती आता रागिनी आणि कामिनीला सांगत असते की मी आता इथे जी नाईट आहे ती इकडे करणार आहे आणि इकडे म्हणजे कुठे तर फक्त आणि फक्त इथे हॉस्टेलवरती आणि हॉस्टेलवरती नाईट करणार असल्याकारणाने मी आता तिकडेच राहणार आहे. कारण आजची रात्र कारण जी कमळी आणि निंगी आहेत त्या मात्र एक गोष्ट तिकडे करणार आहेत आणि ती म्हणजेच की त्या तिकडे जो गणपती उत्सव आहे तो मनवणार आहेत आणि त्यामुळे मला तिकडे जायचं आहे. आता मी बघतेच त्या कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा करतात म्हणून ती तिकडे निघालेली असते. आता कमळी आणि निंगीने इथे छान अशी माती भिजवून ठेवलेली असते आणि माती भिजवल्यानंतर त्या विचार करत असतात, नाही आपल्याला आता आपण माती तर भिजवलेली आहे पण सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्याला आता डेकोरेशनसाठी पैसे लागणार आहेत. मग डेकोरेशन कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं असा विचार इथे दोघांच्या मनामध्ये सुरू असतो आणि तेव्हाच इथे दोघांच्या मनामध्ये विचार सुरू असताना आता इकडे त्या म्हणत असतात, चला मग आपण इथे छान पद्धतीने वर्गणी मागूयात. आता वर्गणी मागण्यासाठी कमळी आणि त्याचसोबत निंगी ज्या आहेत त्या इकडे वर्गणी मागायला निघालेल्या असतात. पण इकडे अनिका हॉस्टेलवरती जाऊन पोहोचलेली असते. अनिका हॉस्टेलवर जाऊन पोहोचल्यानंतर ती त्या गोष्टीचा विचार करत असते. आता त्या इकडे वर्गणी मागायला येणार आहेत, त्यांना 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांचा तो प्लॅन आता उधळून लावायचा. मग कसा लावायचा, आता त्यांनी जी काही इथे डेकोरेशनची तयारी केलेली असेल ती डेकोरेशनची तयारी पूर्णतः उधळून लावायची असं अनिका म्हणत असते. त्यावरच तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या सगळ्याजणी तिला साथ द्यायला सुद्धा तयार झालेल्या असतात. आता जेव्हा इकडे कमळी आणि निंगी बाहेर जातील किंवा त्या इथे मध्यरात्री झोपतील, कशा पद्धतीने आपण फीसचे पैसे चोरले होते त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा आपण सगळं करायचं आहे आणि हे सगळं केल्यानंतर मगच इथे आता कमळी आणि ती निंगी कशा पद्धतीने गणपती बसवतील हेच आपल्याला पाहायचं आहे असा दोघी जणी सुद्धा आता इकडे विचार करत असतात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी आणि निंगी हॉस्टेलवर आता ज्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली आहेत त्यांच्याकडून जमन तेवढी वर्गणी मागण्याचा त्या प्रयत्न करत असतात. आता प्रत्येकाची रूम वाजवत असतात. रजिस्टर आणि पेन हातामध्ये असतो. रजिस्टर आणि पेन हातामध्ये असल्यानंतर त्या म्हणत असतात की आम्हाला आता एक काम करायचं आहे, आपल्या हॉस्टेलमध्ये गणपती बसवायचा आहे आणि त्यामुळेच तुम्ही काही वर्गणी देऊ शकता का, त्यामुळेच मी तुमच्याकडे वर्गणी मागायला आलेली आहे असं म्हटल्यानंतर आता त्या मुली लगेचच म्हणत असतात की नाही आम्हाला द्यायला जमणार नाही. त्यावरच आता इथे ती म्हणत असते, असं काय करताय, तुम्हाला जमेल तेवढी आणि तुम्हाला जेवढी झेपेल तेवढी तुम्ही वर्गणी देऊ शकता, प्लीज नाही म्हणू नका असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्यानंतर सुद्धा ती म्हणत असते, नाही मला कसलीच वर्गणी वगैरे द्यायला जमणार नाही आणि त्याचबरोबर प्लीज तुम्ही अजिबातच ही वर्गणी वगैरे कसलीच काही मागू नका असं इथे ती म्हणत असतात. आणि तेव्हा त्या मुली तिथून निघून गेलेल्या असतात. जेव्हा त्या मुली तिथून निघून जातात तेव्हा मात्र इथे आता कमळी आणि निंगीला खूपच मोठा प्रश्न इथे पडलेला असतो की आता आपल्याला वर्गणी कोण देतंय आणि कोण नाही आणि त्याचबरोबर आपण वर्गणी जर नाहीच हे केली तर मग आपण पैसे कशा पद्धतीने आणायचे आणि कशा पद्धतीने काय करायचं हेच आता दोघीच्या मनामध्ये सुरू असतं. तर आता कमळी आणि त्यासोबत निंगीकडे पैसे मागत असतात. पण इकडे दुसऱ्या बाजूला ह्या जेव्हाच बाहेर जातात आणि बाहेर गेल्याची चाहूल यांना लागता क्षणी इकडे आता ती अनिका आणि तिच्या मैत्रिणी इथे कमळीच्या रूममध्ये जातात आणि कमळीच्या रूममध्ये गेल्यानंतर जी माती असते भिजवलेली त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ओतून ते सगळं काही मिश्रण जे आहे ते बिघडवण्याचं काम करत असतात. आता कमळी आणि निंगी इथे हॉस्टेलमधील मुलींना पैसे मागत असतात पण त्या म्हणत असतात, नाही आमच्याकडे पैसे नाही आहेत. तेवढ्यातच हॉस्टेलमध्ये ज्या मावशी काम करत असतात त्या तिथे येतात आणि म्हणत असतात, अगं कमळे तू पण कोणाकडे पैसे मागायला लागलेली आहेस, अगं ह्या सगळ्या जे काही प्रोडक्ट वापरतात त्यावरती 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करतात आणि 500-500 रुपयाची कॉफी जाऊन इथे पितात आणि ह्या काय तुला पैसे देणार आणि त्याचसोबत इथे चांगलं करता येत नसेल तर नका करू पण त्यांच्या कामामध्ये खोडा तरी घालू नका असं इथे त्या मावशी म्हणत असतात. त्याचसोबत इथे ती मुलगी काहीतरी चांगलं करण्याचं बघते, काहीतरी करण्याचं बघते तर तुम्ही मात्र तिला मदत करत नाहीत आणि उलट खोडा घालत आहात असं इथे ती मावशी बोलत असतात. त्याचबरोबर कमळे तू काळजी करू नकोस, माझ्या
परीनं तुम्हाला मी जेवढे पैसे देते तेवढे तुम्ही घ्या असं म्हणूनच ती आता स्वतःच्या पर्समधून 200 रुपये काढून कमळीच्या हातामध्ये देत असते. आणि त्याचसोबत इथे जर बापाचं आपण सगळं काही केलं तर आशीर्वाद नक्कीच बाप्पा देतो. मग ह्यांना आशीर्वादच नसेल पाहिजे तर उगाचच तू स्वतःहून का त्यांच्याकडे जातेस? तुला त्यांच्याकडे काही जायची गरज नाहीये, कारण बाप्पा हा स्वतःच इथे शोधत शोधत इतरांकडे येत असतो. आणि त्याचबरोबर ह्यांनी जर अशी श्रद्धा मनामध्ये ठेवलेली असेल तर मग ह्या माणसांचा काय उपयोग आहे असं बोलतात. आता ह्या मुलीला त्या मावशीचं म्हणणं पटलेलं असतं आणि म्हणणं पटल्यानंतर लगेचच त्या कमळीला म्हणत असतात, थांब कमळे, आम्ही तुला वर्गणी देतो असं म्हणूनच धावतच आता त्यांच्या हॉस्टेलच्या खोलीमध्ये जातात. आणि हॉस्टेलच्या खोलीमध्ये गेल्यानंतर इथे जेव्हा त्या मावशीने पैसे दिलेले असतात तेव्हा लगेचच त्या सुद्धा थोडे त्यांना जमतील तसे पैसे त्या घेऊन येतात. इथं त्या मावशीमुळे ह्या आता तिघींचे डोळे उघडलेले असतात. तर इकडे मात्र अनिका विचार करत असते की आता काही जरी झालं तरी सुद्धा आता ही गावछाप कशा पद्धतीने इथे आता गणपतीचं प्रिपरेशन करणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कशा पद्धतीने ती आता इथे गणपती बनवणार आहे हे ती आता पाहत असते. आणि इकडे मात्र आता ज्या मुलींनी पैसे दिलेले असतात त्यांचे इथे कमळी आणि निंगी नावं लिहून घेत असतात. आता त्या ज्या मुली आहेत त्या पैसे घेऊन येत असतात आणि त्यांना आता ह्या मदत करत असतात. आता जेव्हाच त्यांना ह्या मदत करतात तर कमळी आणि निंगी आता काय काय आणायचे ह्याची यादी करत असतात आणि लगेचच मार्केटमध्ये सामान आणायला निघालेले असतात. आता इकडे गणपती हे खरेदी करत असतात लोक आणि तिथे त्या दोघीजणी जातात. तिथे त्या दोघीजणी गेल्यानंतर आता त्या म्हणत असतात इथे तर गणपती आहेत. मग तिथे असलेल्या समोरच्या काकालाच त्या काही गोष्टी विचारतात की आता इथे तर गणपती आहेत, मग गणपती डेकोरेशनचं सामान कुठे मिळेल? त्यावरच तिथे असणारे ते काका आहेत ना ते सांगतात की त्या बाजूला मिळेल. आता कमळी आणि निंगी इकडे दुसऱ्या बाजूला गणपतीचं सामान घेण्यासाठी निघालेलं असतात. त्यांना खरं तर इथे प्लास्टिकचं अजिबातच हवं नसतं. त्यांना इथे इको फ्रेंडली सगळं साहित्य हवं असतं आणि त्याचबरोबर त्या स्वतःच्या हाताने सुद्धा बऱ्याच गोष्टी बनवणार असतात आणि म्हणूनच त्या इकडे शोधाशोध सुरू करत असतात. आता इकडे सगळीकडे माणसं असतात. एवढा मुंबईमध्ये उशीर झालाय तरी सुद्धा काय ग कमळे, इथली लोक कशी आणि किती जागी आहेत, काय म्हणायचं ह्यांना? त्यावरच आता कमळी म्हणत असते, अगं ही मुंबई आहे, मुंबई कधीही जागी असते. आणि आबा म्हणायचे मुंबई कधी झोपत नाही आणि इथे जो मुंबईमध्ये पाय ठेवतो तो मात्र धनवान झाल्याशिवाय राहत नाही. इथे मुंबई सगळ्यांना आसरा देते असं इथे माझे आबा नेहमीच सांगायचे. आज आबांची खूप आठवण येते. पण काय ग निंगे, मला एक गोष्ट सांग, इथे गेल्या वर्षी इथे आबांनी आणि मी त्याचबरोबर आईनं खूप छान गणपती बनवायचा. आम्ही असेच आबांच्या मी हाताला धरूनच इकडे गणपतीचं सगळं डेकोरेशन आणि सगळं काही घेण्यासाठी जायची आणि तेव्हा मला आज सुद्धा खूप वाईट वाटतंय. आज माझ्या आबांनी इथे आता गणपती बसवला असेल का ग? आणि त्याचसोबत इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे आईनं इथे तळणीतले मोदक केले असतील का ग? ह्या सगळ्या गोष्टी तिला आता इथे आठवत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तिला आता खूपच जास्त इथे तिच्या आबांची आठवण सुद्धा येत असते. त्यावरच निंगी म्हणत असते, हो ग ते तर सगळं आहे, पण आपण तू काळजी करू नकोस, आपण इथं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बनवू आणि सगळं काही एन्जॉय करू. आणि त्याचबरोबर आता कमळी थोडीशी ती अस्वस्थ झालेली असते, उदास झालेली असते. त्या निंगी तिला सावरते. आता समोर असलेल्या दुकानावरती त्या लाईटच्या माळा पाहत असतात, त्याचबरोबर फुलांच्या तोरण माळा हे सगळं काही पाहत असतात. पण कमळीला हे असलं काहीच घ्यायचं नसतं. ती म्हणत असते की ते जे घोटीव कागद आहेत त्याचबरोबर इथे जे पेपर असतात ना ते पाहिजे आहेत. तेव्हाच इथे दुकानदार म्हणत असतात की हो तुम्हाला ते सुद्धा इकडे मिळेल ना? आणि तेव्हाच कमळी आणि निंगी त्यांना हव्या त्या वस्तू इथे घेऊन येतात आणि हव्या त्या वस्तू त्यांना मिळाल्यानंतर आता त्या घरी आल्यावरच सगळं काही डेकोरेशन आणि सगळं काही ते स्वतःच्या हाताने करणार असतात. आता प्रेक्षकांनो जेव्हाच ह्या दोघी सुद्धा घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर समोर आता खोलीमध्ये येऊन पाहतात तर आता त्या दोघी अगोदर म्हणत असतात की आता सगळं सामान मिळालेलं आहे, आता पटकन गणपती, आता माती सुद्धा भिजलेली असेल त्यामुळे गणपती बनवून घेऊ आणि गणपती बनवून झाला की लगेचच आपण आता डेकोरेशन करायला घेऊयात. आता समोर गणपती बनवायला घेऊया असं म्हणता क्षणी त्यांच्या समोर ते माती त्यांनी जो चिखल बनवून ठेवलेला असतो त्या चिखलामध्ये एक्स्ट्राचं पाणी पडलेलं असतं. तो चिखल पूर्णतः पातळ झालेला असतो. कमळी आणि निंगी तो चिखल पाहतात तर त्यांना खूपच मोठा धक्का बसतो. इकडे निंगी म्हणत असते हे काय आहे सर्व? तर कमळी म्हणते आपण एवढं ह्या चिखलामध्ये पाणी ओतून गेलो नव्हतो, पण हे सगळं का आणि कशासाठी झालेलं आहे, कुणी केलेलं आहे असा दोघी सुद्धा इथे विचार करत असतात. पण प्रेक्षकांनो हे सगळं अनिकाने केलेलं आहे ही गोष्ट मात्र कमळीच्या पुढील भागामध्ये लक्षात येणार असते, कारण कमळी हॉस्टेलवर असते आणि हॉस्टेलवर असल्यामुळे जेव्हा इथे तिची सँडल दिसते तेव्हाच मात्र आता कमळी जोमाने उठते आणि जोमाने उठून इथे ती म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे अनिकाच्या नाकावर टिचून आपण गणपती इथे बसवायचा, गणेश उत्सव साजरा करायचा.